मानवतेचा अविश्वास सैतानाला सामर्थ्य देतो. आमचा अविश्वासच त्याला आज सत्तेत ठेवतो. जेव्हा आपण त्याचे खोटे ऐकतो आणि देवाच्या म्हणण्यापेक्षा त्याच्या म्हणण्यावर कार्य करतो, तेव्हा आपण आपल्यावर आणि पृथ्वीवर त्याचे राज्य ठेवतो. काय आम्ही अविश्वासाला कवटाळणारे आहोत? सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. प्रियानो, देवाची स्तुती असो की आपण योहानकृत शुभवर्तमान याचे अध्ययन पूर्ण करू शकलो आहोत. आजपासून आपण जुन्या करारातून अनुवाद या पुस्तकाचे अध्ययन सुरू करणार आहोत. अनुवादाच्या पुस्तकात इस्रायली लोकांचा बराचसा इतिहास समाविष्ट आहे. मिसरमधील गुलामगिरीतून बाहेर पडलेल्या इस्रायली लोकांच्या सारांशाने याची सुरुवात होते आणि होरेब किंवा सिनाय पर्वतापर्यंतचा प्रवास सुरू होतो. अनुवादाचे पुस्तक देवाचे वेगळेपण, उपासनेच्या कठोर केंद्रीकरणाची गरज आणि गरीब आणि वंचितांच्या स्थितीबद्दल काळजी यावर जोर देणारे आहे. निश्चितच या पुस्तकाचा अभ्यास आमच्यासाठी एक पर्वणी ठरणार आहे. तर मग चला प्रियानो, जास्त वेळ न दवडता आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही जुन्या करारातील एका नवीन पुस्तकाचं अध्ययन सुरू करीत आहोत आणि हे पुस्तक म्हणजे अनुवादाचे पुस्तक. अनुवादाचे पुस्तक हे जुन्या करारातील 5वे पुस्तक आहे आणि ह्या पुस्तकाचा आम्ही आज परिचय करून घेणार आहोत आणि नंतर पहिल्या अध्यायाची काही वचने अभ्यासणार आहोत. मी आपणाला सुरुवातीलाच स्मरण करून देऊ इच्छिते श्रोत्यांनो की हे ग्रंथ पंचकातील अखेरचे पुस्तक आहे. पवित्र शास्त्र बायबलमधील पहिली 5 पुस्तके मोशेने लिहिलेली आहेत आणि त्यांना ग्रंथ पंचक म्हणजेच 5 पुस्तके असे म्हणण्यात येते. ही पुस्तके आहेत उत्पत्ती, निर्गम, लेव्य, गणना आणि अनुवाद. आता ड्यूटेरो हे जे शीर्षक आहे, ह्या शब्दाचा अर्थ आहे 2 किंवा दुसरा आणि नोमिऑन म्हणजे नियम किंवा कायदा. म्हणून अनुवाद म्हणजे दुसरे नियमशास्त्र. हे स्मरण पुस्तक आहे. यावरून नियमशास्त्राचा पुनरुच्चार केला गेला आहे असे स्पष्ट दिसते. देवाने लोकांसाठी काय काय केले त्याचे त्यांना स्मरण व्हावे, त्यांनी ते स्मरणात ठेवावे आणि वचनदत्त देशात गेल्यावर देवाची सेवा करण्यासाठी लोकांनी काय करावे हे त्यांना समजावे, या हेतूने मोशेने हे सर्व पुन्हा त्यांना सांगितले. हे सिंहावलोकनापेक्षा अधिक आहे. जसे आम्ही पवित्र शास्त्रात आधीच पाहिले श्रोत्यांनो की नियमशास्त्र पुन्हा देण्याचे हे एक दुसरे उदाहरण आहे. देवाचा आत्मा एका विशिष्ट पद्धतीने रूपरेषा सांगून नंतर पुन्हा पहिल्या मुद्द्यावर परत येऊन एका विशिष्ट भागावर किंवा मुद्द्यावर कसा जोर देतो हे ह्या ठिकाणी आम्हाला आढळते. 4 इब्री भाषेतील शीर्षक अनुवादाच्या पुस्तकासाठी देण्यात आलेले आहेत. पहिले शीर्षक आहे डेबॅरिम, ज्याचा अर्थ आहे शब्द किंवा हे शब्द आहेत, ज्याला प्रारंभी जे भाव मांडण्यात आलेले आहेत त्यातून घेण्यात आले आहे. सुरुवातीलाच आम्हाला वाचायला मिळतं की जी वचने मोशे बोलला ती. दुसरे जे शीर्षक आहे ते आहे नियमशास्त्राच्या 5व्या पुस्तकाचा शेजारी. तिसरे दोषारोपाचे पुस्तक आणि चौथे नियमशास्त्राला पुन्हाने पुन्हा सांगणे. आता ह्या पुस्तकाचा जो विषय आहे तो आम्ही पाहणार आहोत. श्रोत्यांनो, ह्याचा विषय कदाचित आपणाला आश्चर्यचकित करेल. सगळ्यात मोठा विषय आहे प्रेम आणि आज्ञापालन. कदाचित आपणाला हे कळले नसेल की पवित्र शास्त्रात देवाच्या प्रेमाविषयी फार आधीच सांगण्यात आलेले होते, परंतु प्रेम हा शब्द 22 वेळा नमूद करण्यात आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा म्हटले की जर तुम्ही माझ्यावर प्रेम करता तर माझ्या आज्ञा पाळा, तेव्हा तो काही नवीन देण्याचा प्रयत्न करीत नव्हता. अनुवाद आम्हाला शिकवते
की आज्ञापालन हे देवाच्या प्रेमाला मानवाने दिलेला प्रतिसाद होय. हे शुभवर्तमान नाही, परंतु त्याचे एक महान विधान ह्या ठिकाणी करण्यात आलेले आहे. आणि एक गोष्ट समजून घेऊया श्रोत्यानो, की नियमशास्त्र चांगले आहे. जरी मी ह्या वास्तविकतेवर अधिक जोर देते की परमेश्वर आम्हाला नियमशास्त्राद्वारे वाचू शकत नाही, तेव्हा याचा अर्थ असा मुळीच नाही की नियमशास्त्र चांगले नाही. अर्थातच नियमशास्त्र चांगले आहे. आपणास माहीत का की समस्या कुठे आहे? समस्या तुमच्या आणि माझ्या सोबत आहे. म्हणून देवाने आम्हाला फक्त त्याच्या कृपेनेच वाचवायला हवे. ह्या पुस्तकाचा लेखक मोशे आहे. मोशेला देवाची ओळख होती. त्याने समोरासमोर देवाशी बोलणे सुद्धा केले होते. स्तोत्रकर्ता 103 स्तोत्र आणि 7व्या वचनात म्हणतो, त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्ये इस्रायलाच्या वंशजांना विदित केली. इस्रायलांनी देवाच्या महान कार्याला पाहिले होते, परंतु ते देवाला ओळखीत नव्हते. मोशेला देवाचे मार्ग माहीत होते. अनुवाद हे अरण्यातील 40 वर्षाच्या अनुभवाचा आणि जे ज्ञान त्याला त्यातून प्राप्त झाले त्या ज्ञानाचा परिणाम होय. मोशेच्या मृत्यूविषयी ज्या भागात सांगण्यात आलेले आहे तो अनुवादाचे पुस्तक 34 अध्याय 5 ते 12 वचने बहुधा यहोशूने लिहिला असावा आणि यहोशुवाच्या पुस्तकातून तो घेण्यात आलेला आहे. जेव्हा यहोशुवाचे पुस्तक लिहिण्यात आले तेव्हा त्याला ग्रंथ पंचाच्या गुंडाळीवर लिहिण्यात आले आणि ज्याद्वारे ग्रंथ षष्ठ तयार झाले. अनुवादाचे पुस्तक कोणी लिहिले ह्याविषयी टीकाकारांनी आव्हान केले. जी सगळ्यात मूळ टीका होती ती ही की मोशेच्या दिवसात लिखाणाचा शोध लागलेला नव्हता आणि त्यामुळे हे पुस्तक मोशेने लिहिले नाही असा त्यांचा दावा होता. परंतु श्रोत्यानो, त्यांचे हे मत खोडल्या गेले जेव्हा हा शोध लागला की मोशेच्या आधीपासून लिखाणकाम सुरू झाले. तसेच टीकाकारांनी हे सुद्धा मत मांडले की ह्या पुस्तकाचा उद्देश याजकत्वाचे गौरव करण्याचा आहे. याजकत्व किंवा एरुशलेम ह्या शब्दांचा उल्लेख सुद्धा आम्हाला ह्या पुस्तकात आढळत नाही. आता ह्या पुस्तकाचा आपण उद्देश पाहूया. अनुवादाचे पुस्तक नवीन पिढीला देण्यात आले जी सिनाय पर्वतावरील अनुभवाविषयी जाणत नव्हते. नवीन पिढी यार्देन नदीच्या पूर्वेकडे आली व वचनदत्त देशात प्रवेश करण्याला 1 महिना अवकाश होता. मिसर देश सोडून निघाल्यानंतर जे वृद्ध होते, अधिक वयाचे होते, ते मार्गात मरण पावले. त्यांची हाडे त्या अरण्यातल्या जमिनीत गाडल्या गेलीत. त्यांच्या अविश्वासामुळे आणि आज्ञा उल्लंघनामुळे हे सर्व काही घडले होते. श्रोत्यानो, त्यांनी देवाचे नियमशास्त्र मोडले. देवाच्या आज्ञा त्यांनी पाळल्या नाहीत. ते देवावर विश्वास ठेवण्यामध्ये अपयशी ठरले. श्रोत्यानो, लक्षात घ्या की अविश्वास पाप आहे. देहामुळे नियमशास्त्र दुर्बळ ठरले. देहाची चूक होती आणि आज सुद्धा आहे. हेच कारण आहे की देवबाप अगदी वेगळ्या आधारावर आमचे तारण करतो. नवीन पिढी वयाने मोठी झाली होती व नियमशास्त्राचे स्पष्टीकरण 38 वर्षाच्या अरण्यातील अनुभवाच्या प्रकाशात आता त्यांच्यासाठी करणे आवश्यक होते. नवीन समस्या निर्माण झाल्या होत्या ज्यांना नियमशास्त्रात विशेषे करून नमूद करण्यात आले नव्हते. परमेश्वर त्याच्या लोकांना हे सुद्धा सांगतो की त्यांनी त्यांच्या लेकरांना नियमशास्त्र निरंतर शिकवावे. आज आम्ही ह्यामध्ये अपयशी ठरलो आहोत. आम्ही शाळेला, मंडळीला, समाजाला दोष देतो, पण मुख्य समस्या आमच्या स्वतःच्या घरात असते. आमच्या घरांमध्ये, आमच्या कुटुंबांमध्ये देवाचे वचन लेकरांना शिकवल्या जात नाही. श्रोत्यानो, कदाचित आपण सुद्धा माझ्यासोबत सहमत व्हाल की आम्ही ज्या प्रकारे परमेश्वराच्या वचनाचे शिकवण आमच्या लेकरांना द्यायला हवे तसे आम्ही देत नाही आणि त्यामुळेच आज आमची लेकरे देवापासून दूर आणि दूर जात आहेत. जे लोक आपल्या लेकरांना देवाच्या वचनाचे शिक्षण देतात त्यांची मी सराहना करते आणि त्यांचं अभिनंदन करते. मी आपणाला उत्तेजना देऊ इच्छिते, उत्साहित करू इच्छिते की आपण आपल्या लेकरांना हे शिक्षण प्रतिदिवशी आणि निरंतर देत राहा. मोशे ह्या नवीन पिढीला देवाकडून मिळालेल्या शेवटल्या सूचना मृत्यूद्वारे तो ह्या राष्ट्रापासून अलग होण्यापूर्वी देत आहे. अरण्यातील अनुभव, नियमशास्त्रातील काही गोष्टींवर अधिक भर देऊन वचनदत्त देशासंबंधाने परमेश्वराने केलेला करार व त्याच्या प्रकाशात
त्याचे भविष्य काय असणार हे तो त्यांना सांगत आहे. ह्या पुस्तकात आम्हाला दिसेल श्रोत्यानो की मोशेचे नियमशास्त्र फक्त लोकांनाच नाही तर त्या भूमीला सुद्धा देण्यात आले होते. शेवटी मोशे त्यांना नवीन गीत शिकवतो. 12 वंशांना तो आशीर्वाद देतो आणि मृत्यूसाठी तयार होतो. मोशेसाठी शोक करण्याद्वारे ह्या पुस्तकाचा शेवट होताना आम्हाला आढळेल. येशूने मला तारिले, ऐसे विश्वास
आता आपण अनुवादाचे पुस्तक पहिल्या अध्यायाला पाहूया. ह्या अध्यायामध्ये कादेश बर्न्या येथे मिळालेले अपयश आम्हाला पाहायला मिळते. इस्रायलांच्या प्रवासाचे अवलोकन करून काय घडले हे मोशे त्यांना सांगत आहे. त्या पिढीतील सर्व लोक मृत्यू पावले होते. फक्त कालेब आणि यहोशुवा सोडून बाकी सर्व ह्या जगातून निघून गेले होते. तो नवीन पिढीला त्या देशात प्रवेश करण्यास तयार करीत आहे आणि त्यांच्या वाडवडिलांना आलेले अनुभव त्यांना तो ह्या ठिकाणी सांगत आहे, जेणेकरून श्रोत्यानो, ह्या नवीन पिढीने त्या चुका पुन्हा न करता सुधारावे आणि आपल्या वाडवडिलांच्या अनुभवांवरून काही शिकावे. अनुवादाचे पुस्तक पहिला अध्याय आणि पहिलं वचन पहा काय सांगतं. यार्देनेच्या पूर्वेस रानातील आराबात सुफा समोर पारान, तोफेल, लाबान, हसेरोत व दी जाप ह्यांच्या दरम्यान जिवशने मोशे सर्व इस्रायलांशी बोलला तीही. आता तो प्रदेश एकदम विरान आणि ओसाड आहे श्रोत्यानो. इतक्या शतकांमध्ये तिथे काय घडले हे आम्ही त्याच्या स्थितीवरून ओळखू शकतो. जेव्हा मोशेने त्या प्रदेशाकडे पाहिले तेव्हा मला वाटतं तो प्रदेश चांगला हिरवा आणि सुंदर असा दिसत असावा. परंतु आज तो प्रदेश विरान पडलेला आहे, ओसाड झालेला आहे. दुसरं वचन सांगतं, होरेबापासून सेर डोंगराच्या मार्गे कादेश बर्न्या 11 दिवसाच्या वाटेवर आहे. सिनाय पर्वत होरेबमध्ये आहे. होरेबपासून कादेश बर्न्यापर्यंतचा प्रवास 11 दिवसांचा होता व हे वचनदत्त देशात प्रवेश करण्याचे स्थान होते. 11 दिवसात त्या देशामध्ये इस्रायली लोक प्रवेश करू शकत होते, पण श्रोत्यांनो, त्यांना त्यासाठी 38 वर्षे भटकावे लागले. का? त्यांच्या अविश्वासामुळे त्यांचा प्रवास भटकंतीमध्ये परिवर्तित झाला व ते त्या अरण्यात प्रवासी आणि भटकणारे असे ठरले. ह्याचे कारण म्हणजे एकतर त्यांचा अविश्वास आणि ते शिकण्यामध्ये फार धीमे होते. त्या भयंकर अरण्यात ते 38 वर्षे भटकत राहिले. श्रोत्यानो, पुष्कळदा आम्ही सुद्धा शिकण्यामध्ये इतके धीमे होतो, इतक्या हळुवारपणे आम्ही शिकतो की ज्या गोष्टी परमेश्वर आम्हाला लवकर शिकू इच्छितो त्या शिकण्यामध्ये आम्ही आमचे सर्व आयुष्य गमावून बसतो. तिसरं वचन सांगतं, 40व्या वर्षाच्या 11व्या महिन्याच्या प्रतिपदेस जे काही इस्रायल लोकांना सांगावे म्हणून परमेश्वराने मोशेला आज्ञा केली होती, त्याप्रमाणे त्याने हे सर्व त्यांना सांगितले. त्यांच्या भटकण्याच्या शेवटच्या काळात मोशे त्याचे पहिले भाषण त्यांना देत आहे. अर्थातच त्याचे शब्द प्रथम मौखिक रूपाने देण्यात आलेत, नंतर लिखित रूपात. टीकाकारांनी ह्यामध्ये सुद्धा चूक शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांचे म्हणणे होते की त्यावेळी लिखाणाचा शोध लागला नव्हता. परंतु श्रोत्यानो, आता बऱ्याचशा शोधानंतर हे स्पष्ट झाले आहे की मोशेच्या आधीच्या काळापासून लिखाण अस्तित्वात होते. मोशे बोलणारा होता, ज्याने हे भाषण दिले, तरी सुद्धा तो हे स्पष्ट करतो की हे देवाने दिलेले आहे. आता कादेश बर्न्या येथे त्यांना कसे अपयश प्राप्त झाले ते आम्ही पाहणार आहोत. त्यांचा इतिहास सांगताना व त्यांच्या प्रवासाविषयी सविस्तर सांगताना मोशे स्वतःची एक मोठी चूक सुद्धा कबूल करतो. 9वं वचन, त्यानंतर 12वं वचन आणि 13वं वचन आम्ही वाचणार आहोत. पहिला अध्याय 9वं वचन पहा. त्यावेळी मी तुम्हाला सांगितले होते की मला एकट्याला तुमचा भार सहन करवत नाही. नंतर 12वे वचन, तुमची दगदग, तुमचा भार व तुमची भांडणे मी एकटा कोठवर सोसू? म्हणून तुम्ही आपापल्या वंशातून बुद्धिमान, समजदार व अनुभविक पुरुष निवडा, म्हणजे मी त्यांना तुमचे प्रमुख नेमतो. ह्याचा वृत्तांत आम्हाला निर्गमचे पुस्तक 18व्या अध्यायामध्ये वाचायला मिळतो. मोशे उत्तेजित झाला, त्याचा जळफळाट झाला आणि तो थकला. त्याला वाटले की त्याने एकट्याने इस्रायलांचे ओझे वाहिले. परमेश्वराने त्याला वडील जनांची नियुक्ती करण्याची परवानगी दिली म्हणून 70 लोकांची कमिटी नेमण्यात आली. हीच नंतर श्रोत्यानो सनेद्रीन किंवा न्यायसभा ठरली. ती न्यायसभा जिने ख्रिस्ताला अनेक वर्षांनंतर मरण्यासाठी सोपवले. मोशे त्या विफलतेमध्ये ह्या वास्तविकतेला विसरून गेला होता की परमेश्वर इस्रायलांना नेत आहे. त्यांचे सर्व काही तो सहन करीत आहे.
मोशे परमेश्वराने नियुक्त केलेला पुढारी जरूर होता. त्याला एखाद्या सभेची किंवा कमिटीची आवश्यकता नव्हती. परंतु मोशेने एक चूक केली व तिचा उल्लेख तो ह्या ठिकाणी करीत आहे. बरेच कमी लोक आहेत जे स्वतःच्या चुका कबूल करतात किंवा सांगतात. आम्हाला सुद्धा श्रोत्यानो, स्वतःची चूक पदरी घेणे फार कठीण जाते. मोशे मात्र सांगत आहे, तो म्हणतो की ते ऐकायला फार चांगले वाटले, परंतु कामी आले नाही. त्यामुळे फार अडचण निर्माण झाली. मंडळ्यासुद्धा जेव्हा देवाचे सेवक देवाचे वचन अगदी स्पष्टपणे सांगतात, तेव्हा सभेच्या लोकांना त्यांना सहकार्य देणे आवश्यक असते. नाहीतर श्रोत्यांनो, अशा सेवकांना सेवा करणे कठीण जाते. मी तर असं म्हणेन की जे लोक देवाच्या सेवकांना सहकार्य देऊ शकत नाहीत, त्यांनी मंडळीला सोडून निघून जायला हवे. कारण असेच लोक बहुधा मंडळांमध्ये गडबड करतात आणि मंडळांमध्ये फूट पाडतात. देवाच्या सेवकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांनी एकतर चूप राहावे किंवा निघून जावे. जे लोक देवाच्या सेवकांना सहकार्य देऊ शकत नाहीत, त्यांनी दुसऱ्या गोष्टींमध्ये सुद्धा भाग घेऊ नये. ज्या अरण्यातून हे गेलेत त्याविषयीचे मोशेचे मत आपण जाऊन घेऊ इच्छिता का? 19 वचन पहा काय सांगतं. मग आपण होरेबाहून कूच करून आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेनुसार जे मोठे व भयानक रान अमोऱ्यांच्या पहाडी प्रदेशाकडे जाताना तुम्हाला लागले, ते सर्व ओलांडून कादेश बर्ण्यापर्यंत पोहोचलो. मी त्याचे शब्द ह्या बाबतीत घेईन, कारण तो तेथे होता. ते फार महान व भयंकर दोन्ही होते. तो त्या रानाबद्दल म्हणतो की ते मोठे आणि भयानक रान असे होते. ज्या रस्त्याने ते जात होते तो रस्ता काही चांगला नव्हता श्रोत्यानो. दुसरीची एक चूक मोशे ह्या ठिकाणी कबूल करीत आहे, ती म्हणजे कादेश बर्ण्या येथे त्याने घेतलेला निर्णय. ही लोकांची चूक होती खरे पाहता. पुन्हा ही समस्या कमिटी किंवा एखाद्या सभेची असण्याची आहे. 22 ते 23 वचने पहा. तेव्हा तुम्ही सगळे माझ्याकडे येऊन म्हणाला, आम्ही माणसे पुढे पाठवितो, म्हणजे ती त्या देशाची माहिती मिळवून कोणत्या मार्गाने आम्हाला जावे लागेल व कोणकोणती नगरे लागतील ह्यांची आम्हाला खबर आणीतील. ही गोष्ट मला पसंत पडली म्हणून प्रत्येक वंशामागे एक अशी तुमच्यातली 12 माणसे मी निवडून काढली. परमेश्वराने त्यांना सांगितले होते की तो देश दुधामधाचा प्रवाह असणारा देश आहे. तेथे बलाढ्य लोक अवश्य होते, परंतु देवाने त्यांना सांगितले होते की तो त्यांची काळजी घेईल, तो त्यांना सुरक्षित ठेवेल. लोकांना कमिटीची आणि मोशेला सुद्धा कमिटीची गरज पडली. परंतु ह्याचा परिणाम काय झाला ते पहा. हेच कारण होते श्रोतानो की ते त्या भयंकर अरण्यात पुन्हा वापस परतले. मूळ कारण आहे अविश्वास. देवाने त्यांना सांगितले होते की तो उत्तम देश आहे. हेरांनी जाऊन सगळे पाहून तो उत्तम देश आहे हे कबूल सुद्धा केले होते. परंतु ह्या लोकांनी म्हटले की तेथे धिप्पाड उंच लोक आहेत. परमेश्वराने म्हटले की तो त्या धिप्पाड लोकांना पाहून घेईल. तो त्यांच्यापासून त्यांचे संरक्षण करेल, कारण तो इस्रायलांना शक्ती देईल. परंतु त्यांनी परमेश्वराच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला नाही. पुष्कदा श्रोत्यानो, आजचे जे ख्रिस्ती लोक आहेत त्यांचा ह्या जीवनात धिप्पाड लोक विरोध करतात. मला खात्री आहे की देवाची लेकरे होण्याच्या नात्याने आपण स्वतःला धिप्पाड लोकांच्या देशात काय परिस्थिती येते ते अनुभवले आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. आपण स्वतः कमी ताकदवान असताना बलशाली लोकांना कसे हाताळावे हे समजणे फार कठीण जाते. परमेश्वराने मात्र आम्हाला हेच आश्वासन दिले आहे की तो आमच्याकरिता धिप्पाड लोकांना पाहून घेईल. तोच आमचे संरक्षण करेल. तोच सर्व परिस्थितीमध्ये आम्हाला सांभाळेल. हे माहीत करून घेणे एक विलक्षण गोष्ट आहे. बाहेरून आमची जी परिस्थिती आहे ती आमची खरी समस्या नाही, परंतु आतून जी परिस्थिती आहे, आमच्या अंतःकरणातील जो अविश्वास आहे, तो आमच्या समस्याचे कारण आहे. आता परमेश्वर त्यांना हे स्पष्ट करतो की संपूर्ण पिढी जी कादेश बर्ण्याला आली आणि अविश्वासामुळे मागे फिरली ती मरेल. जुन्या पिढीतून फक्त 2 लोकांना वचनदत्त देशात प्रवेश करण्याची परवानगी परमेश्वराने दिली,
आणि ते दोघे म्हणजे यहोशुवा आणि कालेब. श्रोत्यानो, आज परमेश्वर आम्हाला ह्याद्वारे शिकवत आहे की आम्ही परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवावा. पुष्कळदा श्रोत्यानो, आमच्या अविश्वासामुळे आम्हाला परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त होत नाहीत. आमच्या प्रार्थना तो ऐकत नाही. पुष्कळदा आमच्या जीवनात आम्हाला जे आत्मिक आशीर्वाद तो देऊ इच्छितो ते आम्ही प्राप्त करून घेऊ शकत नाही. आज आम्ही परमेश्वराजवळ प्रार्थना करूया की प्रभू, तू आम्हाला आमच्या अविश्वासापासून आज सोडव आणि आम्हाला विश्वासाने भरपूर कर. तुझ्यावर पूर्णपणे विसंबून राहण्याकरिता तू आमची मदत कर. आणि जर श्रोत्यानो, आम्ही पूर्ण विश्वासाने त्याच्यावर पूर्ण भरोसा ठेवून आमचे पुढचे जीवन जगू, तर नक्कीच तो आम्हाला आत्मिक आशीर्वादांनी भरपूर करील. परमेश्वर आपल्या सर्वांस आशीर्वाद देव आणि ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, देवाकडे आमच्यासाठी योजना आहेत. तो आम्हाला घडवू इच्छितो, आम्हाला योग्य मार्गावर आणू इच्छितो. त्यासाठी तो सर्व परिस्थितीत आमच्याबरोबर असतो. आजच्या अध्ययनातून आपण पाहिले आहे की नियमशास्त्राच्या शिक्षणाची गरज आहे. नवीन पिढीला देवाबद्दल माहीत होणे आवश्यक आहे, परंतु त्यासाठी विश्वासाची आणि दृढ विश्वासाची आवश्यकता आहे. तरच आम्ही देवावर निर्भर राहू शकतो. अविश्वास आम्हाला उद्ध्वस्त करू शकतो. अविश्वासामुळे आम्ही देवापासून दूर जातो. म्हणूनच या सर्व गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करीत असताना आपण आत्मपरीक्षण करूया. आमचे अशक्तपण जाणून घेऊया. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. आम्ही पाहिलं की अविश्वास कसा आमचं जीवन उद्ध्वस्त करू शकतो, आणि विश्वास जर आम्ही ठेवतो, तुझ्यावर ठेवतो, तर निश्चितपणे आमचं जीवन हे सही सलामत राहतं. होय प्रभूजी, इस्रायलांच्या इतिहासाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो, त्यावेळेस या सर्व गोष्टींची जाणीव तू आम्हाला करून दिलेली आहेस, हे आम्हाला समजून आलेलं आहे. प्रभूजी, आज आम्ही तुला विनंती करतो बापा, आम्हाला तू दृढ विश्वासी बनव. प्रभू परमेश्वर दे बापा, आमच्या जीवनामध्ये तू कार्य कर. आणि प्रभूजी, आमचं जीवन हे बदललेलं असावं, कारण आमचं जीवन हे तुझ्या मार्गाने तू सांगितल्याप्रमाणे आचरण करणारं असावं. यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. होय प्रभूजी, आम्हाला याची नितांत गरज आहे. आणि म्हणूनच प्रभूजी, आज आम्ही तुला हाक मारतो, अब्बा आणि बापा असं तुला म्हणतो, आणि तुला विनंती करतो, तू आमच्या जीवनामध्ये कार्य कर. आमच्यामधील अविश्वास तू काढून टाक. आणि प्रभूजी, आम्ही तुझ्यामध्ये अधिक दृढ होण्यासाठी तयार असावं. आमच्या अंतःकरणातलं कठीणपण तू काढून टाकावं. म्हणून आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपवितो. तू आमचा स्वीकार कर. तो आम्हाला आशीर्वादित कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. विश्वासात स्थिरावलेले व अढळ राहा. प्रभू आपणास सहाय्य करो.